नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ते आरोग्य विभाग पदभरती 2026 याच्यामध्ये जे काही असणार तांत्रिक घटक असणार, या तांत्रिक घटकासाठी कोणकोणत्या प्रकारची पुस्तकं रेफर केली पाहिजेत, जेणेकरून आपला जो काय अभ्यास आहे हा इतरांपेक्षा सुपेरियर होईल, चांगल्या पद्धतीने होईल आणि जे काय असणाऱ्या कन्सेप्ट आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला समजतील. तर त्याच्यासाठीची जी काही पुस्तक यादी आहे ही पुस्तक यादी आज आपण आपल्या या शॉर्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. चला तर मग बघा काय सांगितलं जातं. तर आरोग्य विभाग पदभरती तांत्रिक विषयासाठी नेमकी कोणती पुस्तकं वापरायची. तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती स्वातंत्र्य दिनानिमित्त जी काय असणारी ऑफर आहे ही ऑफर अजून सुद्धा या ठिकाणी व्हॅलिड आहे, ज्याच्यामध्ये पशुसंवर्धन असेल, अंगणवाडी सुपरवायझर असेल, टीईटी टेट असेल, एएनएम जीएनएम, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, महिला व बाल विकास असेल, जलसंधारण, टीईटी टेट, तलाठी असेल, वनसंरक्षण, एलएसओ, सीडीपीओ, सॅनिटरी इन्स्पेक्टर, एमपीडब्ल्यू, एफडीए, जलसंधारण, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका या सर्व ज्या काही असणाऱ्या पोस्ट असणार या पोस्ट पैकी कोणतीही पोस्ट तुम्ही फक्त आणि फक्त किती रुपयांना परचेस करू शकताय, तर 999 रुपयांना परचेस करू शकता. आणि इव्हन दो ही याची जी काही व्हॅलिडिटी असणार आहे ही व्हॅलिडिटी एका वर्षभरासाठीची असणार आहे. या ठिकाणी लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामधील लेक्चर्स अवेलेबल करून दिली जातात, जी की तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि त्याचबरोबर मल्टिपल टाइम कितीही वेळा पाहू शकताय. तसंच या ठिकाणी तज्ञ आणि अनुभवी शिक्षक फॅकल्टी तुम्हाला अभ्यासावयास मिळणार आहे. शिवाय प्रत्येक शनिवार रविवार असेल किंवा इव्हन दो लास्टचे जे काही वीकेंडचे शेवटचे 2 ते 3 दिवस असतात, या ठिकाणी झालेले क्वेश्चन्स पेपर्स आपण सॉर्ट आउट करून घेतो, शिकवून घेतो, सॉल्व्ह करून घेतो, ते सुद्धा विश्लेषणात्मक पद्धतीने. तसेच टेस्ट सिरीज वगैरे सुद्धा या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुमची जी काही असणारी बॅच असणार आहे ही बॅच जॉईनिंग करा आणि यशाला आणखीन एक पाऊल काय करा, जवळ करा. तर बघा, आरोग्य विभाग पदभरती 2026 यामध्ये मोठ्या प्रमाणात भरती निघणार आहे. यामध्ये आरोग्य विभाग भरती मार्गदर्शन, भारद्वाज आणि ज्ञानदीप प्रकाशनाची पुस्तके वापरणं गरजेचं आहे. बघा कोणती सांगितलंय, आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक, भारद्वाज किंवा कोणतं सांगितलंय तर ज्ञानदीप प्रकाशाची पुस्तकं आपण या ठिकाणी रेफर करू शकतोय. कोणतं प्रकाशन सांगितलंय, ज्ञानदीप प्रकाशन. ओके, आणि दुसरं कोणतं सांगितलंय तर लक्षात ठेवायचं भारद्वाज यांचं पुस्तक. याशिवाय आपली रेग्युलर जे काय असणार महाराष्ट्र स्टेट बोर्ड असणार याची 9वी व 10वीची विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयीची जी काही शालेय पाठ्यपुस्तक आहेत ही वाचणे गरजेचे आहेत. आरोग्य विभागाच्या शासकीय योजना आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियमावलीवरचा नोट्सचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका या पदांच्या तांत्रिक घटकांना सर्वसाधारणतः 40 प्रश्न असणार आहेत, ज्या ठिकाणी 80 गुण असणार आहेत. असा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाची शालेय पुस्तके विज्ञानाची, त्याचबरोबर विजयपथ प्रकाशनचे मार्गदर्शन पुस्तक वापरू शकताय किंवा हे सुद्धा सर्वोत्तम पर्याय असणार आहे. आरोग्य सेवक पुरुष पदासाठी प्रामुख्याने 10वीच्या विज्ञानावरती आधारित तांत्रिक प्रश्न विचारले जातात, तर आरोग्य सेविका महिला या पदासाठी एएनएम अभ्यासक्रम आणि परिचर्या म्हणजेच नर्सिंगच्या कोर्सवरचा काय असणार घटकांचा समावेश असणार आहे. तांत्रिक अभ्यासासहित आणि इतर पुस्तके आरोग्य विभाग भरती मार्गदर्शन, विजयपथ प्रकाशन पुणे, तांत्रिक प्रश्न, आरोग्यशास्त्र आणि योजनांसाठी उपयुक्त असणार. त्याच्यानंतर शालेय विज्ञान पुस्तके महाराष्ट्र स्टेट बोर्ड 9वी 10वीची काय असणार विज्ञानाची पुस्तके वापरावीत. तांत्रिक प्रश्नसंच आणि नोट्स याच्यासाठी विविध क्लासेस जसे की इग्नाइट अकॅडमी, आपल्या डबल ओ अकॅडमी असेल, त्याचबरोबर तांत्रिक प्रश्नांची ई बुक्स आणि काय असणार तर इतर गोष्टींचा समावेश करावा. बघा आपल्या डबल ओ अकॅडमीचं सुद्धा तुम्ही बुक या ठिकाणी रेफर करू शकता. या ठिकाणी क्वेश्चन्स पेपर्स असणार आहेत आणि त्याचबरोबर नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय होईल तर अकॅडमी मध्ये ओपन होतील. ओके, मिळून जातील. अभ्यासाचे महत्व बघा, मानवी शरीरशास्त्र, आजार आणि त्यांची लक्षणे असतील, त्याचबरोबर राष्ट्रीय व राज्य पातळीवरील आरोग्य योजना असतील, लसीकरण वेळापत्रक आणि प्राथमिक उपचार असतील, जीवनसत्व व कुपोषण संबंधित माहिती असेल. आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका याच्यासाठी प्रामुख्याने शालेय पाठ्यपुस्तके सर्वात महत्वाचा घटक असणार आहे. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1, 2 ची अशी दोन्ही प्रकारची पुस्तकं वाचणं या ठिकाणी काय असणार आहे तर गरजेचे आहे, ज्यापैकी बहुतांशी काय असणार तर तांत्रिक प्रश्न याच पुस्तकातील प्रकरणांवरती आधारित असतात. आरोग्य विभाग तांत्रिकी डायरी आरोग्य विभाग तांत्रिकी डायरी वापरली जाऊ शकते. या ठिकाणी कोणती असणार आहे तर विजयपथ प्रकाशन असणार आहे, विकास शिंदाळकर किंवा सचिन कुरुंद.
हे पुस्तक आरोग्य सेवक आणि सेविका दोन्ही पदांसाठी उपयुक्त आणि लोकप्रिय असणार आहे. आरोग्य विभाग भरती मार्गदर्शन याच्यासाठी ज्ञानदीप प्रकाशन किंवा के सागर प्रकाशन यांचं सुद्धा पुस्तक तुम्ही या ठिकाणी रेफर करू शकताय. आरोग्य सेविका विश्लेषण नोट्स यासाठी ANM कोर्सची पुस्तके सुद्धा तुम्ही रेफर करू शकताय. यामध्ये प्रसूतीशास्त्र, बालसंगोपन आणि लसीकरण या विषयांवरती चांगली माहिती देण्यात आलेली आहे. तांत्रिक अभ्यासाचे प्रमुख घटक आरोग्य सेवक पुरुष 50% तांत्रिकी काठिण्य पातळी 10वी आणि त्याचबरोबर अनुवंशिकता आणि उत्क्रांती DNA, RNA आणि मानवी विकास, सजीवांतील जीवन प्रक्रिया, मानवी पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था आणि उत्सर्जन संस्था, आपत्ती व्यवस्थापन व पर्यावरण, प्रथमोपचार, साथीचे आजार आणि त्यांचे नियंत्रण, सूक्ष्मजीवशास्त्र, उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव, प्रतिजैविके आणि उपचार पद्धती, लसीकरण, आरोग्य सेविका, महिला परिचर्या म्हणजेच नर्सिंग आधारित घटक, माता व बाल संगोपन याच्यामध्ये गरोदरपणातील काळजी, प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात घ्यावयाची काळजी, लसीकरण वेळापत्रक, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम, बालकांना द्यावयाच्या लसी आणि त्यांचा डोस, कुपोषण आणि आहार, जीवनसत्वांची कमतरता, प्रथिनांची कमतरता, क्वाशिओरकोर, मॅरास्मस आणि समतोल आहार किंवा संतुलित आहार, शासकीय आरोग्य योजना, जननी सुरक्षा योजना, आयुष्मान भारत योजना, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे काय असणार कामकाज इत्यादी गोष्टी याच्यामध्ये काय असणार तर इन्क्लूड करण्यात आलेल्या असणार आहेत. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आजच तुम्ही काय करू शकताय तर डबल अकॅडमीच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकताय. अकॅडमीतून तुमची जी काय ANM GNM ची क्वेश्चन्स पेपर्स असतील किंवा त्याचबरोबर 6000चा क्वेश्चन पेपर असणार आहे शिवाय अजून काय सांगितलं जातात तर नोट्स सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत, टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. जर का तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि लगेच ज्या काय असणाऱ्या टेस्ट सिरीज वगैरे असणार ह्या तुम्ही काय करू शकताय मागवू शकताय. अशीच इंटरेस्टेड माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.